छत्री घेऊन कोण फिरायला जाते बा. आम्ही दोघी अतरंगी निघालो घरून फिरायला. हलका हलका येत होतं पाऊस, म्हणून आम्हाला छत्री पकडावी लागली, कारण भरपूर लांब जातो, जर पाऊस आला तर ओलं होऊन जाईल. हे इकडे उलटे चालत होते. तर म्हटलं चला बरं मी पण थोडी रनिंग करून घेते. आणि मस्ती मजाक तर आमची भरपूरच होत राहते फिरायला गेलं म्हणजे. आणि आज काही मी शूज घालून गेली नव्हती, पाऊस येत होतं तर. आणि एवढं छान वाटते, जेवढं दिवसभर बोलणं नसेल होत तर फिरायला गेलं म्हणजे आमचं भरपूर बोलणं होते, पूर्ण चर्चा होतात इकडे तिकडेच्या. घरी आल्यानंतर चहा वगैरे झाली आणि यांनी झोप घेतली, कारण आज नागपंचमीची आहे सुट्टी, तर स्कूल काही होती नाही. मग मी रात्रीला मेथी भिजत घातली होती, कारण प्रश्न सकाळी उठलं की हाच पडते की आज भाजी कशाची करायची. आणि सर्वच भाजी काही मुलांना आवडत नाही. आणि मेथी दाण्याची भाजी माझ्या मुलांना आवडली, एकदा बनवली तर बरी वाटली होती. तर मी रात्री म्हटलं काय बनवणार, तर सर्वांनी सजेस्ट केलं मम्मी मेथीदाणा बनवशील, तर मग मी भिजत घातली, तिला छान गरम पाण्यामध्ये 2-3दा उकडून घेतली, पाणी काढून घेतली, कांद्याची क्वांटिटी भरपूर घेतली, बारीक बारीक कांदा असा चिरून घेतली. आणि इथं मेथी तेलामध्ये मेथी आणि कांदा घालून कलर येईपर्यंत छान मेथी फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर तिखट वगैरे घातली आणि मग घातली एंडिंगला टमाटर. म्हटलं एंडिंगला टमाटर घालते. आणि भाजी छान अशी शिजून तयार झाली, कलर पण खूप छान आलेला आहे. आणि मग मुलांसाठी थोडं तिखट वरण पण करायचं होतं मला, कारण मुलांचं नुसतं भाजीनी जेवण काही पूर्ण होत नाही. तर इकडे लसणाची कढी वगैरे घालून वरणाला तडका लावली आणि मग कामं वगैरे झाले. आता यांचे आहेत पेपर चालू, तर यांना घेऊन बसली. बाय सर्वांना, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.